उपराजधानीत उसळलेल्या हिंसाचाराबाबत आता धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीवर कोणतीही धार्मिक चादर टाकली नव्हती हे पोलिसांनी स्पष्ट केले असले तरी हा हिंसाचार याच मुद्द्यावरून भडकवण्यात आला। सुरुवातीपासूनच हा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा आरोप होत होता आणि आता त्याचे पुरावेही मिळत आहेत। समाजात असंतोष पसरवण्यासाठी आणि जमावाला उग्र करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला। दुपारपासूनच सोशल मीडियावर 55 पेक्षा अधिक अकाउंट्समधून भडकाऊ पोस्ट टाकल्या गेल्या। तपासात या हिंसाचारासाठी 3 ठिकाणी गुप्त बैठक झाल्याचाही खुलासा झालाय। पहिली बैठक भालदारपुरा येथे, दुसरी यशोधरानगरमध्ये आणि तिसरी गिट्टी खदान येथील श्याम लॉन जवळील एका घरात करण्यात आली। या बैठकीत दंगलीची संपूर्ण योजना आखण्यात आली होती। ही माहिती पुढे आल्यानंतर आता दहशतवाद विरोधी पथक, इंटेलिजन्स ब्युरो आणि राज्य पोलिसांची SID सक्रिय झाली असून हिंसाचाराबाबत माहिती गोळा केली जात आहे। या बैठकीचे आयोजन करणारे तपास यंत्रणांच्या रडारावर आहेत। या बैठकीत समाजाला प्रभावित करू शकणाऱ्या काही खास लोकांनाच बोलवण्यात आले होते। विशेष म्हणजे 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील हिंदू समाज पार्टीचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येत नागपूरमधून अटक झालेला आरोपीही या हिंसाचारात सक्रिय होता अशी माहिती समोर आली आहे। श्याम लॉन जवळील बंद खोलीत काही लोकांनी मिळून समाजातील लोकांना कसे गोळा करायचे आहे, कुठे कुठे आणि केव्हा दंगल घडवायची आहे याची योजना आखण्यात आली। महाल आणि आसपासच्या परिसरामध्ये लोक आंदोलनासाठी गोळा झाले असा समज होता, मात्र दंगलीची योजना दुसरीकडेच बनत होती। सर्वप्रथम पोलिसांना चिटणीस पार्क परिसरात अडकवून ठेवण्याची योजना आखण्यात आली होती। सामान्यतः अशा घटनांमध्ये पोलीस बंदोबस्त भगवाघर चौकात लावला जातो, त्यामुळे यावेळी दंगलखोरांनी गीतांजली चौकाची निवड केली। छोट्या गल्लीमधून जमाव गीतांजली चौकात पोहोचला आणि तेथे मोठ्या प्रमाणावर जाळपोळ करण्यात आली। या बैठकीत सर्वप्रथम CCTV कॅमेरे तोडण्याचाही निर्णय घेण्यात आला, जेणेकरून कोणालाही ओळखणे कठीण होईल। हिंसाचार घडवणाऱ्या मास्टरमाइंडने आपले चेहरे झाकले होते, मात्र जमावात सामील झालेल्या सामान्य लोकांचे चेहरे झाकलेले नव्हते। त्यामुळे आता तपास यंत्रणा हिंसाचाराची योजना बनवणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करत आहे। तपास यंत्रणांना सतत फोन संभाषणांच्या नोंदीही मिळाल्या आहेत। कोण कोणाशी कधी बोलले याचा तपास सुरू आहे। लवकरच पोलिसांचे हात त्यांच्या गळ्यापर्यंत पोहोचतील। हिंसाचारामध्ये कट कारस्थान असल्याने गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांशी बैठक घेतली असून या प्रकरणाचा तपास ATS कडे सोपवण्याचा विचार सुरू आहे। आणि आता मी जिथे उभी आहे, आता तुम्ही बघू शकता की हा जो एरिया आहे, इथे आपण बघू शकतो की जळलेली JCP आहे। हा पूर्ण एरिया जमावबंदी इथे लागलेली आहे, संचारबंदी इथे लागलेली आहे आणि आपण नागपूरला शांत शहर म्हणून आपण ओळखतो, पण हे शांत शहरमध्ये आज एक वेगळीच शांती जी आहे पसरलेली आहे। लोक घाबरलेले आहेत, घरातून ते बाहेर निघण्यासाठी घाबरत आहेत। हे सगळं जे झालं आहे, महाल हा जो एरिया आहे हा मार्केट एरिया आहे। तुम्ही इथे बघू शकता, नागपूर एकदा तुम्हाला दाखवते, हा जो एरिया आहे हा मार्केट एरिया आहे। महाल इतवारी झालं, त्याच्यानंतर गांधीबाग झालं, हे नागपूरचे मोठे मार्केट एरियाज आहे आणि हे बंद झाले आहे। या सगळ्यामुळे 2 गटामध्ये जो वाद झाला, या वादामुळे सामान्य नागरिकांचं जे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे ते तर झालंच आहे। एक वेगळं पण आहे की हे जे दुकान लाईन्स जे आहेत त्या बंद आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान इथे झाल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीतच 250 ते 300 कोटींचं नुकसान जे आहे व्यापाऱ्यांना झालं आहे। त्यामुळे आता या सगळ्या घटनेचं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे। तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा। कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खिडीकर, नवराष्ट्र, नागपूर।